चडबोले यांचा. आदरणीय महोदयांना विनंती आहे आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबियांना माझा मनापासून नमस्कार. सर, तुम्ही म्हणालात की मार्गदर्शन करा. शिक्षकांना मार्गदर्शन नाही करता येत, कधीच नाही. आणि आज या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल खरंच मनापासून खूप आभार. कारण शिक्षकांना पुरस्कार देण्याचं भाग्य फार कमी जणांना मिळतं. कारण त्यांच्याकडनं पुरस्कार घ्यायची सवय ज्यांना असते, ते मी, रोहित सर, गुंजन मॅम असतील, की आम्ही शाळांमधनं, कॉलेजमधनं काय काय कार्यक्रमांमध्ये आम्ही भाग घेतल्यानंतर आम्हाला बक्षिसं मिळाले, तेव्हा ते शिक्षकांकडनं मिळतात. अशा शिक्षकांचा सत्कार करण्याची संधी जर मला मिळत असेल तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नक्कीच कुठलाही नाही. आणि मला एक लहान तोंडी मोठा घास घेते, पण आम्हाला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की जेव्हा लहान मुलं मोठ्यांना आशीर्वाद देतात तेव्हा ते खूप खरे आणि मनापासून असतात. कारण त्यांना त्यातलं काहीच कळत नसतं. तर मला असं वाटतंय, मग आज मी ती लहान आहे आणि या सगळ्या शिक्षकांना खूप मनापासून आशीर्वाद देते की त्यांनी असंच कार्य आजन्म करत राहावं. कारण सगळ्याच जणांच्या भाषणामध्ये, सगळ्या जणांच्या संवादामध्ये, भाषण म्हणणार नाही, सगळ्यांनी जो संवाद साधला तुम्ही सगळ्या शिक्षकांबरोबर, तर सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की अशा समाजात आता इतकं सगळं अस्थिर आणि इतकं विचित्र आजूबाजूला घडत असताना आशेचा किरण, किंवा गुंजन मॅम म्हणाल्या तसं की एक असं हिरवं बेट आपल्याला दिसतं सगळं जळत असताना, आणि ते हिरवं बेट म्हणजे हा शिक्षकांचा संपूर्ण आज कार्यक्रम. आणि वेगळ्या अर्थाने हिरवं दिसतंय कारण तुम्ही छान हिरवे पेटे घातले, त्यामुळे तुम्ही अगदी या सगळ्यामध्ये इतकं छान आणि प्रसन्न वाटतंय तुमच्याकडे बघून. हा कार्यक्रम घेण्यामागचं अजून एक छोटं कारण मी सांगू इच्छिते की माझे आजोबा आणि माझी आई दोघेही शिक्षकच आहेत. आणि इंग्लिशमध्ये म्हण आहे, वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. ती अजूनही शिक्षिकाच आहे. ती माझ्याशी आईपेक्षा शिक्षिका म्हणूनच जास्त वागली. ती माझ्याशी तिची मी विद्यार्थिनी असल्यासारखंच वागले. त्यामुळे आजही मी तिचा तितकाच हक्काने मार खाते. काही वेगळं नाही आहे की आता मी कोणी ॲक्ट्रेस आहे म्हणून ती ओरडत नाही. सगळं आमच्या घरात, तुमच्या घरात, त्यामुळे ज्यांची मुलं आली आहेत त्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका. जेव्हा आई शिक्षिका असते तेव्हा ती आई नसते, ती शिक्षिकाच पहिल्यांदा असते आणि ती कायम शिक्षिकाच राहते. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं कौतुक दीपक सरांचं मला करावं असं वाटेल. आणि पुन्हा हे शिक्षक आहेत म्हणूनच घडतं, ते म्हणजे वेळ. प्रत्येक गोष्ट वेळेवर झालीच पाहिजे हे शिक्षकांनीच आम्हाला शिकवलं आणि त्याचं उत्तम उदाहरण आजचा कार्यक्रम आहे. आज सकाळी माझी बस 6:30ला येणार होती इंदोरहून. 6:15ला दीपक सरांचा फोन आला, कुठे आहात तुम्ही? आणि मी झोपेत, मला कळेच ना मी कुठे आहे, कारण मी इंदोरहून येत होते. मी तर म्हटलं सर मी लाईव्ह घाबरले. म्हटलं थांबा सर मी लाईव्ह लोकेशन पाठवते. मी उतरल्या त्यांना कळलं असणार. त्यांनी लगेच फोन केला. 1 मिनिटात तुमच्या बसच्या मागे माझी गाडी येईल. आणि 1 मिनिटाच्या आत गाडी आली होती. किती वाजता रेडी राहणार? अमुक वाजता. संध्या मॅमचा त्याच्या आधीच फोन आला. आम्ही खाली येऊन थांबलो. संध्या मॅम आणि खाली आम्ही बसलो होतो. दीपक सरांचा फोन आल्यावरती हातातला पाण्याचा ग्लास सुद्धा निकिता मॅम आणि संध्या मॅम मिळतो सर सरांचा फोन आला. मला असं वाटतं हे नियोजन आणि वेळेचं महत्त्व हे फार कमी जणांमध्ये आता उरलं आहे आणि ते शिक्षकांमध्ये आहे, याचा मला आनंद आहे. आणि तोच मी माझ्या आयुष्यामध्ये तो एक नियम लावला आहे की वेळेवर गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि याच्यामुळेच माझं आणि संध्या मॅमचं खूप मोठं भांडण झालं. कारण तुम्हाला माहीत नसेल, जे तुम्ही मगाशी म्हणालात की डेट बदलली शिक्षकांच्या कामामुळेच, की शिक्षकांना हे काम दिलं जातं. अजून एक शिक्षकांना का काम दिलं जातं याचा एक मी पॉझिटिव्ह अप्रोच सांगू का? म्हणजे मगाशी गुंजन मॅम पण म्हणाले की शिक्षकांना खूप काम दिलं जातं, सर पण शिक्षकांना खूप काम दिलं जातं. शिक्षकांसारखं उत्तम कामही दुसरं कोणी करत नाही ना. मग जनगणना असो, मला असं वाटतं पूर्वी तर मतदानाच्या तिथे पण काम असायचं ना बरोबर. कारण तुमच्या इतकं ते परफेक्ट कोण करू शकेल, निरपेक्ष कोण करू शकेल. तुमचा किती लाडका विद्यार्थी असेल पण त्यांनी पेपर नाही चांगला सोडवला तर तुम्हीच त्यांना मार्क द्यायचा नाही. हे निरपेक्ष काम करणं ज्या पवित्र क्षेत्राला येतं त्या क्षेत्राकडेच ते काम दिलं जातं. मान्य आहे, कामाचा भार खूप असतो, पण आपण प्रत्येक गोष्टीमधनं एक सकारात्मक काहीतरी घेतलं पाहिजे असं मला कायम वाटतं. म्हणूनच मला असं वाटतं की
आमच्याही घरामध्ये कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे की ती माझी आईच करते, कारण तिच्या इतकं परफेक्ट कोणीच करू शकत नाही. आणि मग आम्ही सगळं तिचं ऐकतो, बरं हे करायचं का ते करायचं, कारण तिला ते येतं, ते तुम्हाला उपजत असतं आणि म्हणूनच तुम्ही शिक्षक असता. आणि समाजाचा समतोल शिक्षकांवरच अवलंबून असतो. त्यामुळे जेव्हा शिक्षक वर्ग समाजात कमी व्हायला लागेल ना, तेव्हाच तो समतोल ढळायला लागेल. त्यामुळे तुमची जबाबदारी डॉक्टर इंजिनियर करणं नाही आहे, शिक्षक निर्माण करणं ही तुमची जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी या असे कार्यक्रम होतात जेणेकरून काही वेळेला आपल्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा आपण नक्की काय करतोय, त्याची कदर केली जाते का, आपण जे करतोय त्याची काही किंमत आहे का, हा प्रश्न सतत पडत असताना दीपक सर अशा पॅनलच्या माध्यमातून, शिक्षक पॅनल, महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या माध्यमातून जेव्हा असा कार्यक्रम येतो तेव्हा तुम्ही उमेद देता आणि ही उमेद फार गरजेची आहे. आज तुम्ही कुठून लांबून आला असाल, कोणी गडचिरोली असेल, कोणी कोकणातनं असेल, पण जिथे जिथे कार्यक्रम होतो तिथे आपण पोचणं, आपल्याला बक्षीस मिळणं, खूप कमी वेळ असतो स्टेजवर, आम्ही ती ट्रॉफी देतो आणि तुम्ही पटकन उतरता. त्याच्याही मागे दीपक सरांचं नियोजन आहे, चला ते आम्हाला जाणवतंय, पण ते गरजेचं आहे, हे त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. आणि तुम्हाला बक्षीस घेताना तो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही पण बघतो, तेही आम्हाला खूप छान वाटतं. मी काही गुंजन मॅम आणि सरांसारखी अशी कवयित्री नाही, अशी ओघवतं बोलू शकत नाही, पण मला काही गोष्टी तुम्हाला मनापासून सांगायच्या आहेत की इतकं छान वाटलंय आज या कार्यक्रमाला येऊन. आनंद झालाय, नुसतं बक्षीस आहे म्हणून नाही, तुमच्या कुटुंबियांना बघून सुद्धा. आणि मगाचपासून सगळेजण खूप नवरा बायकोंवर बोलतात बघा, येईल जाईल तो प्रेमाच्या कविता, येईल जाईल तो बायकोला वाईट म्हणतात. बायका चांगल्या असतात, एवढ्या काही वाईट नसतात. नाही तुम्ही तो बोलूच नका, तुम्हाला अजून अनुभवच यायचा, तुमचं नाही फार लहान आहे. फार छान नातं आहे ते नवरा बायकोचं. खूप मस्करीत सरांनी आणि मॅमनी कविता जरी ऐकवल्या असल्या, त्यामागचं एक कुठेतरी एक लपलेलं सत्य हेही आहे की एकमेकांशिवाय संसारही होत नाही. किती तुम्ही बायकोला चिडवा, बायकोला घाबरत नाही, बायको नवऱ्याला विचारत नाही, असं जरी वाटत असलं तरी कुठल्याही रंगाची छान साडी नेसल्यानंतर जगाच्या पाठीवर सगळ्यांनी कौतुक केलं आणि नवऱ्याने पाहिलं नाही ना, तर ते बाईला वाईट वाटतंच, नक्कीच वाटतं. आणि आजकालच्या जमान्यात हेही खूप मी ऐकते सगळीकडे, सगळे मगाशी बायका हसल्या की नवरा भांडी घासतो त्याच्याबद्दल, कपडे धुतो त्याच्याबद्दल. काहीच हरकत नाही, करू दे त्यांना, पण खूप वर्ष बायकांनी केलं तर काहीच हरकत नाही, कारण जगातलं कुठलंच काम कमी नसतं, हे शिक्षकांनीच आम्हाला शिकवलं. त्यामुळे काहीच हरकत नाही आहे, 4 कपडे त्यांनी धुतले तर काही हरकत नाही आहे. आज बायका आपण गाडी पण चालवतो, मोटरसायकल चालवतो. निकिता मॅम खूप हसल्या मगाशी, बघितलं मी बोलून, धुणी भांडी नवरा करतो म्हणून कोणाबद्दल तरी हसून आठवून हसलेत त्या. काही हरकत नाही, असा नवरा प्रत्येक बाईला मिळो, कारण त्याने तो काही काम केल्याने कमी होत नाही, उलट तो बायकोचा अभिमान बाळगतो आणि बायकोला माणूस समजतो, हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण तिथल्या खूप शिक्षिका आहेत ज्या घरी पुरुषांइतक्याच शाळेत जाऊन दिवसभर शिकवत असतात, बोलत असतात, काम करत असतात, आणि घरी जाऊन जर केलं एखादं काम आपल्या नवऱ्याने, आपल्या मुलांनी, आपल्या सासूने, आपल्या सासऱ्याने, तर खूप आनंद त्या बाईला मिळेल. कारण स्त्रीची सगळ्या जबाबदाऱ्या आता आपण जर समान वाटून घेतल्या तर ही कामं समान वाटून घेतली तर तिचं आयुष्य सुकर होऊन ती तुमच्यासाठीच छान काहीतरी मनापासून करेल, आणि ते करणं फार गरजेचं आहे. मी कवयित्री नाही, मला काही कविता येत नाही, पण फेसबुकवर एक छान काल छोटीशी 4 ओळींची कविता वाचली जी सर आणि मॅमच्या कवितांनाच पुढे घेऊन जाईल. आजकाल हे सगळं फारच वाढलंय, माहेरी सासरी, उन्हाळा पावसाळा, या कविता खूप आल्या आहेत. त्याच्यात एक छोटीशी फनी कविता मी काल वाचली होती. यावर्षी उन्हाळा खूप आहे म्हणून ही माहेरी गेली नाही आणि ती माहेरी आली नाही. तसा काळ आहे, सगळेजण आपल्या आयुष्यात रिलेशनशिप्स एन्जॉय करतायत. नवरा बायकोचं नातं, आई मुलाचं नातं बदलत चाललंय. सर म्हणाले तसं की आजी कडेवर बसवून भरवणारी आजी आता कुठे आहे, कारण आजीच आता व्हॉट्सॲप ग्रुपची ॲडमिन आहे. आजीलाच आता वेळ नाही. मला आठवतंय, मला लहानपणी रामायण महाभारतातल्या गोष्टी, पंचतंत्रातल्या गोष्टी, इसापनीतीतल्या गोष्टी, महाराजांच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आजी आजोबांनी बसवून शिकवल्या. पण आज आजी आजोबांनाच वेळ नाही आहे. आजी आजोबाच आज बिझी आहेत ट्रान्सफॉर्मेशन रील्स करण्यामध्ये आणि मित्रांबरोबर पार्टीमध्ये जायला. असे आजी आजोबाच नाही. आज
खूप डोक्यावरनं पदर घेतलेल्या आज्या पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. आता ही पिढी पण आपल्याला बघायला मिळणार नाही. माझ्या मते आज इथे आलेली डोक्यावरनं पदर घेऊन बसलेली पिढी शेवटची असेल. त्याच्यानंतर तेही नाही, पण त्या आजीची जी माया आहे, तिच्या हाताची जी चव आहे, ती कशालाच येत नाही. चुंबळ जसा शब्द वापरला तसाच एक शब्द माझ्या मनातला आहे. आजीची गोधडी असते, आजीच्या साडीची आपल्या घरात असते. माझी जर्मन मैत्रीण होती, ती माझ्याकडे खूप आधीची गोष्ट आहे. आपल्या घरांमध्ये बेसिनच्या इथे नॅपकिन असावा हे खूप मॉडर्न आहे ना, असं खूप नवीन आलेल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. चांगलंच आहे अर्थात, वाईट काहीच नाही. तर तिने मला विचारलं होतं की तुमच्याकडे असं पटकन नॅपकिन मागावा का लागतो. तर मी तिला म्हटलं हो, कारण आमच्याकडे आजीचा पदर असतो, आमच्याकडे नॅपकिन कधी आम्हाला माहितीच नव्हतं. आजीच्या पदराला जेवण झाल्यावर आम्ही हात पुसले, चांगलं का वाईट मला माहीत नाही, पण ते केलं आहे. आजीची साडी आजही माझ्याकडे आहे, ती विटली आहे. तिची त्या गोधडीची अगदी असं सगळीकडनं धागे निघाले आहेत, पण साडी अशी खराब झाली आहे, पण ती आजही मी टाकली नाही आहे. जेव्हा खूप मनातनं लो वाटतं आपल्याला, माणूस म्हणून काही वेळेला वाईट वाटतं, आपण चुकलो असं वाटतं, तेव्हा काहीतरी ऊब पाहिजे, तेव्हा त्या गोधडीनीच मला ऊब मिळते. त्यामुळे या ज्या आपल्या संस्कृतीने आपल्याला गोष्टी दिल्या आहेत ना, त्या आपण जतन करायला शिकूया आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं काम तुम्हा शिक्षकांचंच आहे. तुम्ही इतिहास नेता, तुम्ही भूगोल सांगता, तुम्ही भाषा टिकवता. भाषा टिकवायचं पण खूप मोठं काम तुम्ही करताय. आज मराठी भाषांची आणि मराठी शाळांची खूप दयनीय अवस्था सगळीकडे आहे. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकले, त्यामुळे मला माहिती आहे की मराठी शाळांसाठी शिक्षक किती झगडत आहेत. त्यासाठी सिनेमा यायला लागतो तेव्हा लोकांना कळतं की ही मराठी भाषेची परिस्थिती आहे. पण खूप शिक्षक इथे असतील जे मराठीसाठी खूप झगडत आहेत, झटत आहेत. त्या सगळ्या शिक्षकांना माझा सलाम. असंच कार्य करत राहा आणि असंच आमच्यासारखे खूप कलाकार येऊन तुमचा सत्कार करावा. आम्ही काही खूप मोठी माणसं नाही, आम्हाला काही शिंग नाहीत. आम्ही फक्त एक असं काहीतरी काम करतोय जे काम थोडं ग्लॅमर आहे आणि ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ओळखता आणि तुम्हाला आमचं कौतुक असतं. त्यामुळे तुमच्या कौतुक सोहळ्याबरोबरच हा आमचा एक कौतुक सोहळा आहे असं मला वाटतं की आमच्या हस्ते तुम्हाला एवढ्या सगळ्यांना बक्षिसं मिळत आहेत आणि तुमचे सत्कार होत आहेत. मला खूप बरं वाटलं दीपक सर की ही कुठली संघटना नाही, ही कुठली संस्था नाही, हा एक परिवार आहे. आणि जेव्हा संघटना, संस्था असे शब्द येतात तेव्हा त्याच्यामागे मग खूप राजकारण, त्याच्यामागे खूप पदं, मग ह्याचा मान त्याचा अपमान, ह्याचा सन्मान त्याचा सन्मान, असं न करता सुटसुटीत परिवार असला ना, परिवारात कुरबुरी होतातच, भांड्याला भांडं लागतंच, पण शेवटी त्या भांड्याला भांडं लागल्यानंतर ते एकात एक घालून आपण कपाटात ठेवतो, हेही आपण शिकलो. त्यामुळे या परिवाराने आज मला काय दिलं असेल की सगळं एकत्रित आहे. खूप छान वाटलं सर. दीपक सर कार्यक्रमाला जातो ना तेव्हा एवढ्या लोकांचे सत्कार असतात स्टेजवरती की एका वेळानंतर लोकांनाही कंटाळा येतो, ते बघणारा आम्हालाही. आणि कधी कधी मला वाटतं या मान सन्मान ह्याच्या पुढे जाऊन आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. ते करण्याची संधी वेगवेगळ्या मार्गांमधनं कलाकाराला मिळत असते. आज ही संधी मला समाजाचं माझं देणं परत छोट्या छोट्या मार्गाने मी देत असते, ती करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खूप मनापासून आभार. जाता जाता दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर आज आपण एवढ्या सगळ्यांचे सत्कार केले, आमचे केले, शिक्षकांचे केले, आपण सगळ्यांना पुष्पगुच्छ देऊ. पुढच्या वर्षीपासून सर आपण एक झाड देऊया त्यांना असं मला वाटतं. कारण खूप जण म्हणतात ते IPL ला काय 0 बॉल गेला की 300 झाडं लावणार आहेत. एकही झाड मी आजतागायत पाहिलेलं नाही. पण आपण आपल्याकडनं तेवढी जबाबदारी घेऊ शकतो. आम्हालाही एक झाड दिलं तरी आयुष्यभर एक तुळशीचं रोप, आयुष्यभर एक छोटं मोगऱ्याचं झाड. माझ्या घरी जेव्हा फूल वाहील आणि ते मी देवाला वाहीन तेव्हा मला आठवण राहील की मी मला शिक्षक पालखी संघटनेत जेव्हा आले होते इथे पॅनलला, त्या पॅनलनी दिलेलं ते झाड आहे आणि त्या झाडाचं फुल अजून देवाला वाहिलं. त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या पिढीला फुलं काय हे जर कळायचं असेल तर आपण झाडं लावली पाहिजेत. आणि यावर्षी आपल्याला ते प्रकर्षाने जाणवलंय की झाडं लावणं किती गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे यावर्षी उन्हाळा आलाय, आपण म्हणतोय की रस्ते मोठे केले आणि हे मोठं केलं, याच्यामध्ये झाडं सगळीकडे गेलेली आहेत. प्रत्येक वेळेला आपण राजकारण्यांना म्हणतो की ह्यांनी काय म्हणतात ते, ह्या राजकारण्याने झाडं लावली नाही, या गव्हर्नमेंटने हे केलं नाही, हे संस्थान काय करतंय, ते काय करतंय. आपण आपल्या परीने सुरू करूया. आमची मुंबईतली घरं काही फार मोठी नाही, छोटी छोटी घरं असतात. आमच्या घरात एक गॅलरी असते, आम्ही एक कोपरा तयार करतो जिथे आम्ही झाडं लावली जातात. आमच्या बिल्डिंगमध्ये जागा असते,
आम्ही ते झाड घेऊन नक्की जाऊ. आणि इतके शिक्षक आहेत, एवढ्यांचे पुरस्कार झाले, प्रत्येकाला एक झाड मिळालं, तर किती छान. त्यांच्याही घरी ते झाड कायम राहील. आणि मला असं वाटतं की मी जिथे जाते तिथे मी हे नक्की सगळ्यांना सांगते की आपण एक झाड घेऊया, किंवा झाड जरी असेल किंवा एखादं छान पुस्तक, एखाद्या जर तुम्ही आलेल्या पाहुण्यांना एक पुस्तक दिलं तर मायेची ऊब जशी आहे तसंच पुस्तकाने ज्ञान वाढेल. आणि चांगलं पुस्तक एकाच नाही तर एका पिढीला छान शिक्षण देतं. अशी अनेक पुस्तकं आपल्याकडे आहेत. म्हणजे गुंजन मॅमचं पुस्तक असेल, रोहित सरांचं पुस्तक, ते जरी आम्हाला वाचायला दिलं तरी खूप छान वाटेल. कारण पुस्तकांचा खजिना असावा हेच आम्हाला शिक्षकांनी शिकवले. आणि माझ्या घरात तर तो खजिना आहे प्रत्येक मुलाकडे. आणि वाचनाची पिढी आजकाल फार कमी होत चालली आहे. व्हॉट्सॲपवर खूप वाचतो पण पुस्तक हातात घेऊन वाचत नाही. पण तो पान पलटवण्याचा आवाज, कोऱ्या पुस्तकाचा वास काय आहे तो पुढच्या पिढीला कळावा, त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल दीपक सर, संध्याकाळी खूप फॉलोअप ठेवला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यांच्या संपूर्ण परिवाराचे मला इथे बोलवल्याबद्दल. आणि खरंच मी बोर केलं असेल तर सॉरी, पण त्या दोघांनी इतकं छान मला खरंच बोलता येत नाही. पण मला जे वाटलं मनापासून शिक्षकांबद्दल, माझ्या मनात जो आदर आहे शिक्षकांबद्दल, ते कायम तसाच राहील. आणि म्हणून सगळ्या शिक्षकांना माझा मनापासून नमस्कार. आणि तुमचे आशीर्वाद आम्हा कलाकार रूपात सगळ्यांमध्ये कायम आहे हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता सगळ्या शिक्षकांना एकदा मनापासून नमस्कार करतो. धन्यवाद भार्गवी मॅडम. मी मार्गदर्शन म्हणण्याने आपल्या शुभेच्छांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात MSP आयोजित राज्यस्तरीय